का माझी काळजी? हे बघ तू ये नाही बघ हे नाही बघ काय करतेस इथं? मी चौकशी करायला आले होते. ही अशी चौकशी करतेस होय? मम्मी अगं तुला वाटतंय तसं काय नाही आहे. ते आमचं पाय सटकला ना म्हणून आम्ही पडलो. त्या खरोखर चौकशीच करायला आल्यात माझ्या. हे सत्या ही काही चौकशी बिवकशी करायला नाही. खोटं बोलते तुझ्याशी ही. म्हणजे आता हिला सक्तीच्या रजेवर पाठवलंय. ड्युटीवर नाही ती. त्याच्यामुळे तुझी चौकशीच करू शकत नाही. बोल की आता का दात काही बसली तुझी? कुठल्या अधिकाऱ्याने माझ्या लेकाची चौकशी करायला आलीस तू इथं? आणि तुझी हिंमत कशी झाली खोटं बोलून ह्या घरात यायची? मम्मी साहेब, मला ना वाटलंच होतं या खोटे बोलून इथे आल्या. वरनं मलाच बाहेर काढत होत्या. मी सत्या सरांची एवढी काळजी घेते आणि या मलाच बोलत होत्या. काय काय नरसला का बाहेर काढत होतीस तू? ती सत्याची काळजी घ्यायला आली नाही तर मग सत्याची काळजी कोण घेणार? माझ्या तू घेणार आहेस का? आणि तू हो जरी बोललीस की नाही तरी मी तुला नसते बोलत इथं. अगं माझ्या लेकाच्या आजूबाजूला काय ह्या घराच्या आजूबाजूला मी फिरकू देणार नाही तुला. चल निघ आत्ताच्या आत्ता इथनं. माया माया ऐक, अगं वर्दीत आहे ती. किमान त्या वर्दीचा तरी मान राख. आणि हे बघ तू एका पोलीस अधिकाऱ्याशी असं बोलू शकत नाहीस. कोण पोलीस अधिकारी? ही ड्युटीवर नाही ती. आणि जरी असली असती का नाही तर हिला अशी थाकलून दिली असती मी घराच्या बाहेर. हे चल निघायचं तू. मम्मी अगं थांब, असं नको करूस तू. अगं ते खोटं बोलले ते माझ्यासाठी, माझ्या काळजी पोटी आल्यात ना ते इथं. अरे कसली काळजी? काळजी असली असती ना तर आमच्यापासून वेगळं केलं नसतं हिनं तुला. जाऊ दे, तुला बोलून काय फायदा आहे म्हणा. तू बस तिच्या नावाचा जप करत. हे तू चालली घेत ना. माया माया अगं का अशी वागतेस? हे मंजूच्या हातून चूक झालीये हे मान्य केलंय ना तिनं. आणि त्याबद्दल तिनं प्रायश्चित्तही घेतलंय. मग का तिला घराबाहेर काढतेस तू? हे बघ माया, मंजू जर आता सत्या बरोबर असेल तर सत्याला आधार मिळेल. अगं सत्याला आता मंजूच्या सहवासाची गरज आहे. हो पेंटर, गप्प बसा तुम्ही. तुम्ही समजे जर माझ्याशी खोटं बोललाय. ह्या परक्या पुरीसाठी तुम्ही काय माझा अपमान करत आलाय. आता मी नसते ऐकत कोणाचं. ए तू चल घराच्या बाहेर. चल निघित. माया माया ऐक, माया अगं मम्मी अगं तुम्ही मेवढ्या पाहुणे आणले ताजी ताजी फळं. व्हा लवकर बरं. आता रे कुठे गेली सगळी? मम्मी अगं जरा समजून घे. अगं दादाच्या काळजीपोटीच वहिनी इथं आलेले आहेत. त्यांना थांबू दे. अगं मम्मी दादाच्या मनाचा एकदा तरी विचार कर ग. तुझ्या दादाच्या भल्यासाठीच हिला बाहेर काढते मी. आधी गोड गोड बोलत त्याच्याशी आणि पुन्हा मग हात धुवून मागा लागला माझ्या लेकाची. माया अगं रागाच्या भरात तुझं डोकं चालायचं बंद होतंय का? कुणाचाच कसा विचार करत नाहीयेस तू? हो माझं डोकं चालतंय बरोबर, तुमचं चालत नाही. म्हणून पुन्हा तुम्ही हिच्या विश्वास ठेवताय. तुम्हाला काही तुमच्या लेकाची काळजी नाही पण मला आहे. हिला जर मी माझ्या लेकाच्या आजूबाजूला ठेवले की नाही का पुन्हा जीव घेईल त्याचा. मम्मी साहेब खरंच असं परत नाही होणार. मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली पण आता फक्त सत्याच्या काळजीपोटी आले. मला थोडा वेळ थांबू द्या मम्मी साहेब प्लीज. मम्मी सगळं ऐका ऐका थांबा. वर्दीवर आहेत त्या, असं नका वागू त्यांच्याशी. त्याच वर्दीचा माज करून फायदा घेतला तिने आजवर. पण वर्दी असू नाही तर साध्या कपड्यात असू दे ही मी काही माझ्या दारात उभी करत असते. मंजूची सत्याबद्दलची तळमळ तरी समजून घे. मम्मी सासू ऐकावं सोडा त्यांना. मी नाही सोड तिला. मम्मी अगं त्यांनी काही मुद्दाम गोळी नाही चालवली माझ्यावर. त्या फक्त त्यांचं कर्तव्य पार पाडत होत्या. हे सत्या, जसं तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं ना तसंच मी पण माझं कर्तव्य पार पाडते.
माझ्या लेकाचा जीव वाचवायसाठी मी हिला बाहेर करते. सत्या, सत्य काय झालं? सत्य, बळवंता, डॉक्टरला फोन कर. सत्या सर, सत्या सर, ए दादा उठ की दादा. उठ की सत्य, काय झालं तुला? हे माझ्या लेकरं कोकरं वागरं. काय झालं? दादा ए ए दादा दादा. हॅलो आम्या, ऐक डॉक्टरांकडे लवकर ये, लवकर इकडे. या मॅडम आल्यात ना, त्यामुळेच त्रास होतोय सत्या सरांना. सत्य डोळे उघड. हे नेबड, बघितलं का तुझा पाय घेऊन? जेव्हा जेव्हा तू माझ्या लेकाच्या आयुष्यात येतेस का नाही, तेव्हा तेव्हा काही तर वाईटच करत असते. आता इथून पुढे माझ्या लेकाच्या आजूबाजूला दिवस गेले मी तुझा. मम्मी साहेब, सत्य, मम्मी साहेब, मम्मी साहेब, मम्मी साहेब. आपण यांना आधी रूम मध्ये घेऊन जाऊया. जय द्या, जय द्या. चल, चल लवकर. का गेले मी सत्याकडे? मी गेले नसते तर हे सगळं झालंच नसतं. मम्मी साहेब बरोबरच बोलतात. मी त्यांच्या आयुष्यात गेल्यापासून त्यांचं सगळं वाईट घडलंय. कसं असेल सत्य? शुद्ध आले असेल का नाही त्याला? डॉक्टर साहेब, बरं आहे ना माझं सत्य? काय झालंय त्याला? पुन्हा ऍडमिट करायचं असेल तर तसं सांगा. जय द्या, जा गाडी काढ. हे बघा, शांत व्हा. मला अगोदर नीट तपासू द्या त्याला. बलमा, कधी शुद्धी होईल माझं सत्य? हे बघा मायाताई, काळजी करू नका. सत्य येईलच शुद्धीवर. तुम्ही फक्त त्यांच्या मेंदूवर ताण पडणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यासमोर आरडाओरडा भांडण करू नका. तुम्ही जरा प्लीज बाहेर थांबलात तर बरं होईल. डॉक्टर साहेब कशी तब्येत आता? म्हणजे शुद्धीवाला किती वेळ लागेल अजून काय? मी त्यांना पेन किलरचं इंजेक्शन दिलं आहे. तुम्ही त्यांच्या आजूबाजूचं वातावरण चांगलं ठेवा, हसतं खेळतं ठेवा, म्हणजे ते लवकर बरे होतील. हा. आणि तुम्ही जरा नीट काळजी घ्या यांची. तुम्ही इथे असताना काहीच घडलं नाही पाहिजे पुन्हा. सॉरी सर, मी घेईल काळजी. वाघोरे मॅडम, डॉक्टर म्हणतात की ऐकलं मी. बलमा, माझी एक मदत करशील? हा काय बोला की. हे बघ, ठीक आहे, तुमचं काम झालं म्हणून समजा. माझ्यामुळे सत्यावर ही वेळ आली ना, मग त्याला यातनं बाहेर पण मीच काढणार. मी काही गोळ्या, औषधं आणि इंजेक्शनची लिस्ट यांच्याकडे लिहून दिली आहे. त्या तुम्ही आणून ठेवा. फक्त गरज पडली तरच ते द्या. मला वाटतं गोळ्या आणि औषधांवर अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण हलकं फुलकं आणि आनंदी ठेवा. ठीक आहे डॉक्टर, आम्ही तसं करतो.
सत्याला कुठला त्रास नाही होणार असंच वातावरण ठेवतो. व्हेरी गुड. पण डॉक्टर साहेब सत्य शुद्धीवर कधी? हो आता येईलच थोड्या वेळात, पण तो शुद्धीवर आल्यावर त्याच्या समोर त्याला टेन्शन येईल असं अजिबात काही बोलू नका. येतो मी. आम्ही या औषधाने बघितलं का, ही नेबट ह्या घरात आली म्हणून समजा झालंय ही. नो पेंटर, तुम्ही चढून ठेवले तिला डोक्यावर, म्हणून तर माझ्या लेकाला एवढा त्रास झाला हिच्यामुळं. माया, सत्याची ही जी काय अवस्था आहे ती मंजूमुळं नाही, तुझ्यामुळं झालीये. उगच त्या मंजूला दोष देऊ नकोस. हो पेंटर, माझ्या लेकाला माझ्यामुळे कसा त्रास होईल? कसा त्रास होईल? माया, तुला चांगलं माहितीये सत्याचा मंजूवर आणि मंजूचा सत्यावर किती जीव आहे ते. तिथं हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात सत्य असताना आपण नव्हतो, पण मंजू होती. आणि सत्य जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा सुद्धा सत्या फक्त मंजूचं नाव घेत होता. आणि आज स्वतःहून मंजू सत्याच्या काळजीपोटी इथं आली तर तू सत्या समोरच तिचा अपमान करून तिला हाकलून दिलंस. मग काय करायला पाहिजे तो दुसरं? आरती वळवायची होती तिची. काही करायची गरज नव्हती माया. फक्त राग बाजूला ठेवून आपल्या लेकाच्या बाजूने विचार करून शांत राहिली असतीस ना तर खूप बरं झालं असतं. हो पेंटर, मी कसं वागायचं ना ती मला नका शिकू तुम्ही. ज्या पुरीनं आपल्याला एकाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला तिचंच गुणगान गाताय तुम्ही. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं का नाही तर आता पण तुझ्या नेपचा फडगा बांधला असतं. मम्मी, अगं काय बोलतेस मम्मी तू? आत्ता तरी असलं नको बोलू. आणि डॉक्टरांनी काय सांगितलं हे ऐकलेस ना तू? ऐकलं ती, वातावरण समजा हलकं फुलकं ठेवा असं म्हणली ती. पण ही बघी तुझा पप्पा त्या नेबळचं कौतुक करून सारखं मला दिवसाला बघतात. अगं तू शांत राहा ना, शांततेत बोल जरा. शांत राहूनच बोलते मी. ए बलम्या, ए दरवाजाकडे काय बघायला लागलं तिकडं? कोण येणार रस्त्यासारखं? कोणाची वाट बघतोयस? हो बोल कसे दाजी काय कुणाच्या वाटेकडे डोळे लावून बसलाय? नाही नाही, वाट नाही कोणाची बघत. ते मी हे करत होतो, विचार करत होतो. दाजी कसला विचार करताय? ते मी सत्याचा, सगळ्यांचा, घरच्यांचा असा विचार करत होतो. बळवंता, ऐक ना, तुला जर आता काय काम नसेल तर सत्याच्या खोलीत जातोस का? जरा त्याच्यावर लक्ष ठेव. म्हणजे कशाला, वरती नर्स मॅडम आहेत ना, मग कशाला तुम्ही काळजी करताय असं म्हणायचं. अरे बाबा, ती आहे म्हणूनच काळजी वाटते मला. तू जा आतमध्ये, त्याच्या जवळ बस आणि तो शुद्धीवर आल्यावर सांग मला. बर, ठीक आहे, जातो. दाजी जावा की. हा, ही काय निघालोच. कुणी आहे का घरात? काय ग, कोण आहेस तू? आणि इथं कशाला आलीस?
सत्यजित सरांची देखभाल करायला आली. काय सत्याची देखभाल करायला कशाला? कोणी बोलवलं तुला इथं? आधीच एक नर्स आहे की आमच्याकडं. हा, आधी एक नर्स आहे आमच्याकडे. अगं अहो मम्मी सासू, आपल्याकडे नर्स आहे, पण डॉक्टरने अजून एक पाठवले. मला बोलले होते डॉक्टर. दाजी, अहो कशाला दुसरी नर्स पाहिजे आपल्याला? जे ध्यान आहे ते काय कमी आहे होय? अरे जयद्या, डॉक्टरने पाठवलंय, ती एकटी काय काय करणार? अरे पण डॉक्टर माझ्याशी तर तसं काय बोलले नव्हते. म्हणजे उत्तर डॉक्टरांनी दिलं नाही का? मला बोलले होते डॉक्टर. अगं तुला सांगायचं विसरले असतील. धावपळ किती, त्याच्या व्याप किती असतो, त्याच्यामुळे सांगितलं नसेल. मला बोलले होते. पण कधी? हा, अहो पण कधी? हा, कधी कधी सांगितलं? तुम्ही नुसतं प्रश्न विचारा. सुरवे फॅमिली एवढंच जमतात प्रश्न विचारायला. अहो महत्वाचं काय, आपल्या सत्याची तब्येत बघा ना, तो कुठल्या अवस्थेत आहे. अहो डॉक्टर नर्स पाठवले आहे. एकटी नर्स काय काय करणार? 24 तास आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे ना. एक नर्स झोपली दुसरी लक्ष देणार, दुसरी झोपली की पहिली लक्ष देणार, असं सगळं करावं लागणार ना आपल्याला. डॉक्टर मला बोलले होते, फोन करून सांगितलं होतं मला. पटलं, मला पटलं. आता प्रश्न काय विचारू नका तेवढं. नर्स मॅडम या, तुम्हाला पेशंट बेड घालून देतो. या, चला सर या. ही कोण आहे? पुन्हा प्रश्न. आणि मी इथे असताना दुसरी नर्स का बोलवली? नर्स मॅडम ह्या तुमच्यासाठी इथं आल्यात. मला काय झालंय? अहो नर्स मॅडम, तुमच्यावर लई ताण पडतोय ना. अहो तुम्ही एकटी किती किती काय काय करणार ना, म्हणून. काही गरज नाही, मी एकटी सगळं करेन. तुम्ही हिला परत पाठवा. हो नर्स मॅडम, परत पाठवा म्हणजे? मी तुम्हाला विचारत नाही हे तुम्हाला चालतील का, मी सांगतोय तुम्हाला या इथं असणारच आहे ते. कळलं का? अहो पण आता पण नाही बिन नाही काही नाही. एकदा मी बोललो ना फायनल म्हणजे फायनल. एकदा मान्य बोलले का बोलले. आता कुठले सुद्धा प्रश्न विचारायचे नाहीत. कुठून आलीयस? पुन्हा प्रश्न उत्तर तयार नसतात ना. मुंबईवरून आल्यात त्या. ए बलम्या, तू का सांगतोयस? ती काय मुकी आहे का? हो, मुंबईचीच आहे मी. कुठून नर्सिंगचा कोर्स केलायस आणि किती वर्ष? हो, तुम्ही काय डॉक्टर आहे का प्रश्न विचाराला? ए बलम्या, परत तीच का? बीएससी नर्सिंग, 4 वर्षाचा कोर्स. झालं 4 वर्ष कोर्स झाला. आता त्यांना जाऊन दे, ड्युटी करून दे. बसा, चला या लोक या. ए बलम्या थांब. आता काय? ए मास्क काढ तुझा, मास्क काढ तुझा. त्याच्याकडे काय बघती? काढ की मास्क. सॉरी मॅडम, पण मास्क नाही काढता येणार. आम्हाला हायजीन पाळायला सांगितले. हा बघितलं का, कसल्या स्मार्ट आहेत त्या. आजीन राहतात आजीन.
हायजीन म्हणलेत ते. हा तेच की भावना महत्वाचे आहेत. त्याच स्मार्ट हे सांगत होतं मला तुम्हाला. मॅडम चला या चला. हे थांब. हे कार्ड दाखव तुझं. कशाला हा हा ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड. हा टीटी कार्ड तेच ते. अगं मग मी सासू देतील की नंतर. आता सत्याची काळजी घेणं लय महत्वाचं आहे. मॅडम चला तुम्ही. ए बालमिया तू ग बस. तिला बोलू दे की. ए तू कार्ड दाखव बर का, नाहीतर मी तुला आतमध्ये जाऊ देत नसते. दाखव कार्ड. जात. हा, चला, मॅडम या. मॅडम चला बाजूला. मॅडम या. या. वागवण मॅडम तुम्ही तर थांबा, मी खालचं सगळं मॅनेज करतो. ए तुझी कोण असशील ना, निघायचा इथून. माझ्या पोटावर जर पाय द्यायला आली असशील ना, तर लक्षात ठेव, यामिनी नाव आहे माझं. लाडाने लोक मला यम्मी म्हणतात. आणि यम्मी म्हणजे टेस्टी, पण ते बाकीच्यांसाठी. पण तुझ्यासाठी ना तिखट आहे मी. ए तुझी कुणी असशील ना, माझ्या समोर जास्त शहाणपणा नाही करायचा. कारण मी मनात आणलं ना, तुझा सगळं जाळ बाहेर काढेल आणि शांत राहायचं. इथं तुझी नोकरी खायला नाही आले, फक्त सत्यासाठी आले. समजलं? चल निघ आता. तुम्ही आहात कोण? त्याच्याशी तुझं काय घेणं देणं? चल निघ निघ. माफ कर सत्य, मी इथं नव्हतं यायला पाहिजे. माझं येणं मम्मी साहेबांना खटकणार माहीत असून बी मी आले, आणि त्याचा त्रास तुला झाला. तुझ्याबद्दल किती बी राग असू दे मनात, पण त्याची जागा आता तुझ्या काळजीने घेतली. लवकर बरा हो सत्य, कारण मला तुझी आम्हाला सगळ्यांना गरज आहे तुझी. तुला बरं झालेलं बघायला अख्खा सातारा आतुर आहे, आणि मी सुद्धा. हो नर्स मॅडम. पेशंटला इंजेक्शन न देताच निघाला. तू आला शुद्धीवर? मग विषय आहे का? तुम्ही इथं आलाय म्हणल्यावर मला शुद्धीवर आलंच पाहिजे ना. हो वाघमारे, अहो माझ्यासाठी कशाला एवढी रिस्क घेतली तुम्ही? मी झालो असतो की बरा. तुझी काळजी वाटत होती म्हणून आले. पण माझी काळजी घ्यायला तर यामिनी आहे ना इथं. ती आहे म्हणून काळजी वाटत होती. आता तू बरा होईपर्यंत मी तुझी काळजी घेणार, आणि तू बरा झाल्याशिवाय मी कुठंच नाही जाणार. असं का? हो बरा झाल्यानंतर बी थांबा की, म्हणजे मला बी संधी द्या तुमचा पाहुणचार करायची. तू आधी बरा तरी हो, मग बघू. वागणार आहे आता तुम्ही आलाय म्हणल्यावर बरा होईनच की मी.
सध्या हात सोड. का कोणी येईल म्हणून भीती वाटते का तुम्हाला? आणि जरी कोणी आलं तरी आता तुम्हाला माहिती आहे की कुठं लपायचं ते. ए सपने कशाला यार जरा खाली बस की गप्पू मा दोघं. मी काय विचार करत होते मम्मी, मला का नाही ती नर्स खोटीच वाटते बघा. बोगस नर्स, बोगस. हल्ला का तुझा नाकाचा शेंडा. पण असं का बोलतेस तू? मला का नाही संशय आहे बघा तिच्यावरती. आणि स्वप्नाचा संशय कधी खोटा ठरत नाही बघा. माझ्या डोळ्यांवरती लई विश्वास आहे. मग तुझं डोळे डॉक्टर तपासून घे. लय हलक्या नजरची झालीस बघ तू. म्हणजे अगं म्हणजे ती नरस दवाखान्यात होती की तिथं येडेस तर काही तू. अगं मी बघितलं, तू बघितलं, तुला आठवत नाही का? ऐका आता, अहो त्यांच्याबद्दल नाही बोलते मी. ती आत्ता आलेली नर्स आहे का नाही तिच्याबद्दल बोलतेय मी. सपने कवा कवाच हुशारीचं बोलतेस बघ तू. कवा कवाच मला मी तिच्याकडे बघितलं का नाही आई तर गॅटपटच वाटलं बघ. हा ना. ऐका बलवान भाऊजी बघितले का कसली बाजू घेऊन घेऊन बोलत होती तिची. बलम्या लईच बाजू घेऊन बोलत होता तिची. मम्मी मला काय वाटतं नर्स बनून दुसरं कोणतरी आला असेल तर. दुसरं कोणी तर म्हणजे कोण असेल? म्हणजे आता बरेचसे दुश्मन आहेत ना सत्य भाऊजींचे. आलं असेल कोणतरी असं. जे काय बोलायचं का नाही ती नीट बोल, थेट बोल. अहो म्हणजे मला असं म्हणायचंय का एक जाऊबाई बी आले असतील ना नर्स बनून. ए सपनी ती घरात घुसणार नाही आता. ती पाक घाबरली असणार आहे मला. तिची हिंमत होणार नाही घुसायची. म्हणूनच म्हणते तुम्हाला काही कळत नाही काय. भोळे आहात तुम्ही, खूप भोळे आहात बघा. अहो मम्मी असं काय करताय? आपल्याला अनुभव आहे का नाही त्यांचा आधीचा. हा आता बी बलमा भाऊजींना हाताशी धरून जो घरात घुसायचा प्रयत्न करत असतील तर. ऐका ना, हा तुम्ही काय बोलताय मला पण सांगा ना. ऐका काही नाही, ती जी नर्स आली आहे ना नवीन, जरा खोटीच वाटली बघा आम्हाला. जरा संशयाच आला, तेच बोलत होतो आम्ही जरा. अहो तुम्हाला तर फक्त वाटतंय, मला तर खात्री आहे खोटीच नर्स आहे ती. ती जेव्हा आली ना तेव्हाच मला काहीतरी गडबड वाटली होती. ऐका मम्मी, हा ते स्वतः नर्स आहेत तरी त्यांना असं वाटतंय नक्की काहीतरी गडबड आहे बघा. सपनी हा आता आपल्याला बघायलाच पाहिजे ती नर्स कोण आहे ती. चला मम्मी बघूच यात कोण आहे ते. हा आणि ते शोधून काढायला ना मी तुमची मदत करेन. वाघमारे मला जरा बसवता का तुम्ही? सत्या बरं वाटतंय का आता? होय. अहो तुम्ही आल्यावरच अर्धा बरा झालोय मी. वाघमारे तुम्हाला ना डॉक्टर बनायच्या ट्रेनिंगला पाठवलं असतं तरी चाललं असतं बघा. तिथं पण तूच ट्रेनिंग द्यायला आला असतास ना. ऑपरेशन कसं करायचं ते शिकवलं असतंस होय ना. बर सत्या, दुपारच्या गोळ्या असतील ना तुझ्या? होय. कोणत्या आहेत? ते काय माहित नाही हो मला. ती खाली फाईल असेल बघा, त्यात लिहिलंय कुठल्या गोळ्या कधी घ्यायच्यात. अरे वा, लवकर शुद्धी आली तुम्हाला. हा मग काय करणार आता? माझ्या हातात थोडीच आहे कधी शुद्ध येणार कधी नाही येणार ते. या नवीन नर्सची चांगलीच मैत्री झालीये तुमची. लईच बॉन्डिंग दिसते दोघांमध्ये. होय, कारण एकदम जुनी मैत्री आहे ना आमची, त्यामुळे जुनं बॉन्डिंग आहे. काय मॅडम, जुनी मैत्री आहे ना आपली? हो हो, खूप जुने मित्र आहोत आम्ही. हो का? कुठे झाली तुमची मैत्री? ते हॉस्पिटलमध्ये झाली होती आमची मैत्री, होय ना? हा हो, हॉस्पिटल मध्ये भेटलो आम्ही.
कुठल्या हॉस्पिटलमध्ये मैत्री झाली तुमची? सिटी हॉस्पिटल. तुम्ही दोघं वेगवेगळी नावं घेताय. नक्की हॉस्पिटलमध्येच भेटलाय ना? हो, हॉस्पिटलमध्येच भेटलो होतो. मग वेगवेगळी नावं का घेताय? कारण मी दोन्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो ना, म्हणून. हो का? मग या दोन्हीकडे कामाला होत्या का? होय. कसं काय? त्याचं काय आहे ना, यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यांना, आणि मग नंतर नांगरे हॉस्पिटलला शिफ्ट केलं. आणि पहिल्यापासून मला यांची ट्रीटमेंट माहित होती ना, म्हणून मी त्यांच्याबरोबर तिथं पण गेले. कळालं? बरोबर बरोबर, एकदम बरोबर बोलल्या मॅडम. आणि लई चांगला गुण आहे बरं का यांच्या हाताला, आणि लई चांगली काळजी घेतात माझी. म्हणजे मी काळजी नाही घेत का तुमची? माझ्या हाताला गुण नाहीये का? अहो तसं नाही, तुम्ही बी चांगली काळजी घेता की माझी. म्हणजे बरी बरी काळजी घेता की माझी. आता ह्याच्या आधी बी तुम्हीच सगळं केलं ना माझं. तुम्ही बी माझी काळजी घेतच होता की काय यामिनी मॅडम? जाऊ द्या, हे आधी बोलायला पाहिजे होतं तुम्ही. आता मी नाराज झालीये. अहो चिडताय कशाला? अहो थांबा. हे सत्या, जाते तर जाऊ दे ना, तू कशाला थांबतोस तिला? का तुम्हाला राग येतोय का? राग नाही येत, पण तिचा ना काही भरोसा नाही. तुझी नीट काळजी घेईल असं नाही वाटत मला. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं, याच्या जागी कोण माझी काळजी घेतली पाहिजे? मी असलं पाहिजे तुझी काळजी घ्यायला. काय वाघमारे, तुम्ही खरंच थांबणार आहे माझी काळजी घ्यायला इथं? हा मग मी इथंच थांबणार आहे तुझी काळजी घ्यायला. किती दिवस? तू बरा होईपर्यंत. वाघमारे, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही मला दुसऱ्या बाजूला बी गोळी घाला. का? कारण काळजी घ्यायला अजून जास्त वेळ थांबता येईल ना तुम्हाला इथं. सत्या,